नमस्कार. आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आहे 16 फेब्रुवारी 2026 आणि आज आहे आमच्या मॅडमचा वाढदिवस. त्यामुळे मी कोर्टातून आज लवकर आलो आणि देवसुद्धा स्कूलमधून 2:15 वाजेच्या दरम्यान आला आहे. पण स्पोर्ट्सचे गेम असल्यामुळे थोडासा थकून गेला आहे. तो पण रेडी होऊन बसला आहे. देव हे देव 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 काय प्रकार आहे असं? एवढा थकला का तू? हा अवघड जेव्हा असं म्हणलं. चला उघडू का? तो झोपलाय गाडीत. जरा थकून आला शाळेतून. मागे ठेव बरं. इथं सांडण नाही एवढं याशी ठेव. इथं सांडण आडवी नको करू बरं का. चला निघायचं पाणी मग. होईल गाडीमध्ये सगळं. अरे मग इकडे बाजूला ठेवून दे ना. झोप ना, झोपायचं दे. यस. आईस्क्रीमनं डोकं ठीक होईल का? दूध प्यायचं. It took a back. It took a back. Let's go again. Belt. शिकून घे थोडस. कोणतं बटन कशाचं आहे काय करायचं? इकडून जायचं बाहेरून निघायचं. निघू बाहेर. तुझे 500 रुपये जोपर्यंत तू 18 वर्षाचा होत नाही तोपर्यंत ते माझे. जो हा. ते 200 मोठे आहे म्हणजे. देव आता थकून आलाय स्कूल स्कूलमधून. एकच स्पोर्ट्सचे जेवढीच बरेचसे ऍक्टिव्हिटी झाल्या त्याच्यामुळे तो थकला. त्याला झोप यायला लागली. तो गेला आता आईस्क्रीम आणायला. नमस्कार. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आहे 16 फेब्रुवारी 2026 आणि आज आहे आमच्या मॅडमचा वाढदिवस. त्यामुळे आज मी कोर्टाचं कामकाज संपवून लवकर आलो आहे आणि देवसुद्धा त्याचं स्कूल वगैरे आटपून 3-3:15च्या दरम्यान रिटर्न आला आहे. मॅडम पण कोर्टात येतात, पण आज वाढदिवस असल्यामुळं घरीच थांबल्यात. छानपैकी आराम केला आहे. आता असं ठरलं आहे की आपल्या संभाजीनगरमध्येच जवळपास कुठेतरी छान फिरून यावं म्हणून. आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे की 4-2 दिवस कुठेतरी फिरायला जावं. आत्ताच आपण गोवा, गणपतीपुळे फिरून आलो डिसेंबरमध्ये. मग आता असं प्लॅन केला आहे की इथून आता काल शिवरात्री होती. काल शिवरात्रीला दर्शनाला कुठं जाता नाही आलं म्हणून वेरूळला चाललो आहे आता दर्शनाला. महादेवाचं दर्शन तिथे घेतल्यानंतर तिथून मग जायचं आहे बालाजी मंदिर. बालाजी मंदिरहून थोडंसं तिथं निसर्गरम्य वातावरण आहे. संध्याकाळच्या वेळेला थोडंसं छान वाटतंय. आता वाजलेत किती वाजलेत आता? 4:30 झाले. हा आता एवढं झालेत. कव्हर नाही होणार आता आता. 4:30 झालेत. बघू किती वेळ ऍडजस्ट होतो काय होतो. इकडे बघा ना असं आंधळी असल्यासारखं दिसत. मग तिथून मग जाणार म्हैसमाळ आणि म्हैसमाळहून मग जाणार भद्रा मारुतीला.
संध्याकाळी देवगिरी किल्ल्याच्या समोर एक छानसं हॉटेल आहे जिथं शेवगा खूप छान मिळतो. बस तोच मुहूर्त साधून आम्ही आज निघालोय. अशा प्रकारे देव आलाय. देवनी आणल्यात कोणची आईस्क्रीम आहे दाखव मी. ही कोणची आईस्क्रीम आहे? टिपटॉप बटरस्कॉच टिपटॉप. आणि हे काय आणलंय? मोठी चोको पाय. आणि त्यावेळेस तिला कळलं नव्हतं विचार. चला आपण आता निघू. मला आणलं. थँक्यू. आपण आता लागलोय सोलापूर धुळे हायवेला. इथून सरळ करोडी मार्गे जाणार आपण वेरूळ. देवची छानपैकी मजा चालली. आपला सीट बेल्ट लावायचा राहिला अजून. तो सीट बेल्ट लावून घेऊत. पकडू म्हणजे थोडासा कॉन्फिडन्स येतो गाडी चालवायला. आता झालेत 16:33. 4:30 वाजलेत. संध्याकाळी 6-6:30च्या दरम्यान खूप छान वातावरण असतं इथं. मॉर्निंगला बऱ्याच सायकलिंग करत. डोंगर हे झाले तर उन्हाळा तर बऱ्यापैकी सुरू झालाय. आता फेब्रुवारी 3rd वीक चालू आहे. डोंगराच्या कडेला बघा. हे बघा हे काही झाडं अशी आहेत का ज्याला अशी सुंदर फुलं येतात उन्हाळ्यात सुद्धा. म्हणजे पाणी जरी कमी हिरवळ कमी होती त्याला फुलं. हे बघा समोर सुद्धा दिसतंय. म्हणजे निसर्ग उन्हाळ्यात सुद्धा काही झाडांना अशी फुलं देतो ज्याच्यामुळं निसर्ग सुंदर राहतो. ते पवन अंकलनी इकडे घर घेतलंय. ते हे आहे भांगसी माता मंदिर. डोंगर जो दिसतोय आणि त्याच्या मागे जे मंदिर दिसतंय जेव्हा मी त्या डोंगरात खूप लहान असताना. देव नव्हता पण त्यावेळेस आपण 2010 मध्ये गेलेले दर्शनाला तिथं. गाडीत डिझेल खूप कमी आहे. रॉकेल सारखंच वास येतो. डिझेल बंद करून रॉकेल तर चालू केलं त्यांनी. मग झालंय देव टाकून. आपण आलोय आता करोडी टोल नाक्यावरती. केनस्टारचे प्रोडक्ट भेटते का इथं? केनस्टारला बऱ्याचशा कंपन्या झाल्या नाही काय. प्लास्टिक कार्ड नाही चालत नाही इकडं. कार्ड तो नाही चलता है.
ही मागची बाजू आहे देवगिरी किल्ल्याची. देवगिरीवर जायचं एक दिवस. सकाळी सकाळी मॉर्निंगला जायचं. आता आपल्याकडे एक सायकल आहे, अजून एक सायकल घ्यायची आणि दोघांनी मग संडेच्या दिवशी मॉर्निंगला यायचं सायकलवर आणि मग चढाई करायची. काही नाही, रोडला काही वाटत नाही, गिअरच्या सायकलला काहीच त्रास होत नाही, अजिबात नाही. मुंबई वाया एक्सप्रेस वे 1 किलोमीटर. इथं समृद्धी हायवे लागतो ना 1 किलोमीटरला. आता हे जे लेफ्ट घेत आहे ना पुढं, आता हे बघ, हे बघ, आता हा जो लेफ्ट आलाय नागपूर मुंबई दिसतंय. इथून लेफ्ट घेतला का आपण मुंबई रोडला लागलो डायरेक्टली. म्हणून 1 किलोमीटर म्हटलंय मुंबई इथून. अशा पद्धतीनं आपण पोहोचलो आहे विश्वकर्मा मंदिर जवळ वेरूळ येथे. छान झालं वेरूळच्या जवळ हे. इथं 12 ज्योतिर्लिंगचं आतमध्ये. 12 हा. त्या side इकडच्या मंदिरामध्ये आपण आई देव बऱ्यापैकी थकलेला आहे, त्याच्यामुळं गेलाय झोपी. चला आपण येऊ दर्शन करू. चला. हो केली, लॉक केली. चल. अशा पद्धतीने देवदर्शन झाल्यानंतर 1, 2, 3 फोटो काढलेत. त्यानंतर पुन्हा देवाकडं. काय नाही येस तुला यायचं म्हणतो तो. बरोबर येईन, थोडंफार खाली राहिलं तेवढं काही नव्हतं. काही नाही ना. हां हां काही नव्हतं. नाईस. तुला ते रील करायची असेल म्हणून म्हणला असेल. ऐकत नाही. चिकू शनिदेव. बघायचं आलो नाही, उतरणच झाले आता. त्याला यायचं ते ये. हा, आपलं आपलं उतरायचं. आम्हाला बघायचं उतरा म्हणायचं. नागेश्वर, केदारनाथ, विश्वेश्वर, वैद्यनाथ, ओंकारेश्वर, महाकालेश्वर, कृष्णेश्वर, रामेश्वर, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, मल्लिकार्जुन. 5 वाजता परत आमुष्याला घेऊन महादेव चांगली. आता का चल देव. देव चल रे देव. ऐकू येते का? तिकडे मध्ये नाही, इकडे खाली उतर. चल चल.
म्हणजे पेपरला आलं ना. मग चांगलं आहे हो. आता कोणच काहीतरी मोबाईलचं घेतलं ना तेव्हापासून अलाउड केलं आतमध्ये मोबाईल घेऊन जायचं. हे उगाच चिंच- कृष्णेश्वरला आलो होते. बेटा लागलं नाही क्योंकि लाईट तो चालू था ना. उगाच चप्पल घातली रे आणि पाय दुखतात किती. हो गेला फुलं. काय झालं? मग कोण म्हणलं चढ तू त्याच्यावर. आपण आलोय घृष्णेश्वरला. शिवरात्रीची कालची यात्रा अजूनही तशीच आहे. आजही दुसरा दिवस. आजही दुकानं जिथले तिथंच आहेत. त्यामुळे असं पण गर्दी असेल बऱ्यापैकी. हां काय करायचं? काय झालं? एवढं चक्र मारायला लागतं ते कसं असं असतं? हा, माहिती आहे. हा? किती झालं? मग ते आता दुपारून काय करायचं काय करायचं. अशा पद्धतीनं घृष्णेश्वरचं दर्शन झालंय. इथे आता मोबाईलसुद्धा अलाउड आहे. पहिले अलाउड नव्हता. आतल्या प्रीमाइसेसमध्ये आपण मोबाईल करू शकतो. डोकं तो खायला देवचा आल्यापासून थोडी जरा तब्येत बरी वाटत नव्हती. त्याचं खूप दुखायला लागलं होतं डोकं. म्हणून थोडंसं झोपून दिलं. साडेसहा वाजले. देवची काही तब्येत बरी नाही. त्याच्यामुळं बालाजीला जायचं का नाही? मग पहिले कुछ खा लेंगे. काय खायचं का? याच्यापैकी काय घ्यायचं का? बनाना चिप्स. ठीक आहे. काय झालं? हॅलो. बऱ्याच गाड्या आल्यात बघ. घेऊ खाऊन घेऊ काहीतरी. जेवायच थोडंच लगेच आपल्याला.
झाला इथं संध्याकाळ आता डायरेक्ट काय करू डायरेक्ट जायचं हे का खाऊन घे. हॉटेल सूर्यामध्ये इथं देवला काहीतरी खाऊ आलोत. हा इकडं पार्किंग इधर शेष आहेत. हे दही नाही हो ना, पार्किंग में लगा देंगे. चलो काय ते शेवगा मसाला खायचा होता आपल्याला. मग इथं थोडं जीव लावलाय पण आता. चल देव, चल खाऊन घे काहीतरी. चल उतर. चेहरा खुल्ला पण आता. खुल काय चेहरा. राहील का देव बेटा डोका आता थोडंफार खाल्ल्यावर. काय आलं? झोप झाल्याशिवाय ते सुधारणा होईल. लक्ष द्यायचं थोडंसं, असं नाही करायचं. बरं तरी वाटलं पोटात गेल्यावर त्याला. काय माहिती आता कसं वाटलं. काय नाही, उद्याचा दिवस झोपूनच जाईल. काय नको बोलू बाळ. परेशानी झाली रे बाबा. परेशानी केली बाबा. हो ना. सगळे शांत राहा. ओके. मंगळवारी बंद राहतं ना. 7 वाजलेत आता. आपल्याला काही बालाजी मंदिर जाणं काही शक्य नाही, त्यामुळे भद्रा मारुतीचं दर्शन घेऊ आणि पुढं देवगिरी फोर्टच्या समोर आपण मस्त जेवण करू आणि परतीचा प्रवास करून घरी जाऊ. देवची बी बरी नाही. औरंगजेब आलमगीर मकबरा मुघल सम्राट टॉम्ब ऑफ मुघल एम्परर. आपण आलोय आता खुलताबादला. आज वाजले 7. सोमवार असल्यामुळे अजिबात गर्दी नाही. बाहेर पार्किंगला फक्त 2-3 गाड्या आणि इकडं सुद्धा एकदम कुणीच नाही असं म्हणायला हरकत नाही. आज एकदम शांततेत दर्शन आहे. आज एकदम शांततेत दर्शन आहे. आज पुढं काढायचं.
बरीचसा परिसर जो आहे आता पेवर हा पूर्ण मागचा परिसर आहे. नारळ फोडायची व्यवस्था ही इकडं झाली आता भरपूर दूर. आज एकदम VIP दर्शनाचा आनंद आला घृष्णेश्वरला सुद्धा आणि भद्रा मारुतीला सुद्धा. काय झालं इकडे? हो इकडे काय झालंय नवीन आहे? काय झालं देव? उलटी सारखी नसते तरी मध्ये उलटी कडीला दर्शन करून आपण आता निघालोत. जाताना जेवण करूत आणि छानपैकी वाढदिवस साजरा करूत. काय अंधारी बाया. आज काय असतच नाही. पहुंच गए हम. देव बेटा हे देव हे देव हॉटेल आलो ना. आहे ना गाडी. काय झालं? आपण आलोय साई प्रसाद सॉरी साईनाथ बघा मसाल्यासाठी सगळ्यात फेमस आहे. कोण बसलेले शिर्डीवाली साई. कशी आहे भाजी? चांगली. देव जेवण करून थोडंसं पुन्हा झोपला होता. त्याला काही बरं वाटत नव्हतं.
संभाजीनगरला पोहोचलोय आपण आता. आणि देवची तब्येत पण बऱ्यापैकी चांगली झाली, ठणठणीत. थोडी पोळी खाल्ली होती त्यांनी. आता चेहरा बऱ्यापैकी खुश दिसतोय. त्याच्यासाठी तशी पार्सल सेवा सोबत घेतलेली. शेवगा भाजी, जिरा राईस आणि पोळी. त्याच्यामुळे तो घरी गेलो जेवायला. आता घरचीच आहे का पोळी? व्हेरी गुड. छान वाटलं देव बेटा तुझी तब्येत बघून. आता खूप हे होऊन गेला होता तू. कर्ज एका दिवसात. बोर्ड बघ ना, एका दिवसात कर्ज. नियम व अटी लागू. दागिने कोणचा माणूस आहे बाबा? नियम व अटी लागू कर्ज देणार. आणि कोणकोणच्या अटी सोडवून किती बोलायचं बेटा? काय करते? असं काय तर द्यायचं. असं काय म्हणते ते असते ना रस्त्यावरची ते सँड मध्ये काय करते? काहीतरी बनवायचं दिसतं ते. हा ना तेच आहे ना. माती टाकते कुडमुडे. ड्यूटी पहुंचलो. फिर से एक बार विशिंग यू वेरी वेरी हैप्पी बर्थडे. आता केक कट करून घ्या. आता चला. पिशवी घ्यायला लागली त्यातली पिशवी घ्यायची. हॅलो. हां चालतं. हां हे ठेवून देतो का देव? बरे पडत नाही. चला. चावी कुठे घराची? घराची चावी पुढे घेते. मी लावते ते. हे खाची इकडे लावत होती. पुढं टाक तिकडं. राग इथं बसून. काही नाही दे टाकून दे. एकच टिप आम्हाला उभा नसते देवाकडे नक्की तिकीट काढे. कसं काढायचं? गंध लावायचा. ह्या टिकलीच्या वरती लावायचं. ह्या इथं जिथे इथं एकच टिप टाकून मोठं दिसतंय. मोठा तोंड मागून मोठा तोंड दिसतंय. मोठा तोंड. हसायच नाही दे बेटा. एकदम सिरियस हसायच नसते. डोक्याला लावायची. बस तीनच तिकीट. आता ओवाळायचं. बाकी आहे सर. अरे रामजी. काय म्हणतो होतो पाय पडत. चला हॅपी बर्थडे. काय हॅपी बर्थडे म्हण. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर धनश्री. हॅपी बर्थडे टू यू. माझी मम्मीचा बर्थडे झालाय. तुम्हाला बोलते ना. देव भैया. माझ्या मम्मीचा बर्थडे झाला. अरे ये ना तू ये ना. राघव बघ ना, जीप कशी करतो बघ ना. चल इकडं. उद्या आणखी करायचं ना.
मला ते लागत का करायची चल राम चल राघव बघा. प्लेट मध्ये द्यायची असते त्याला आता. आता पूर्ण केक खायचा बरं तू, आता पूर्ण संपवायचा. खतम. आज पूरा केक खत्म होना चाहिए. काय सर्दी होत असते मला. हं? पूर्ण केक खाल्ला ना, तर मला सर्दी होती. कशी होती सर्दी? पण सर्दी होती म्हणजे नेमकं काय होतं? तोंडाला पाणी येतं का नाकाला? अरे माझा फोटो घेऊन देऊ. असं होतं. हो माझ्या मोबाईल मध्ये वास घेत मग एकच येईल. असं